तुम्ही नोटीस केलेलं आहात का, जेव्हा जगात काहीतरी टेन्शन घडत असतं तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की होते. अचानक सोन्याचा दर वाढतो. असं का होतं माहितीये का? सिंपल वे मध्ये एक्सप्लेन करते. समजा एका गावात अचानक बातमी आली की उद्यापासून मोठा पाऊस लागणार आहे आणि पूर येण्याची पण शक्यता आहे. तर सगळी लोक एका सेफ ठिकाणी जातील. फायनान्शियल वर्ल्ड वॉर मध्ये पण गोल्ड म्हणजे एक सेफ ठिकाण आहे. जेव्हा जगात अनसर्टिनिटी वाढते, फॉर एक्झाम्पल वर्ल्ड वॉर क्रायसिस, पॅन्डेमिक सारख्या सिच्युएशन्स, तेव्हा मोठे मोठे इन्व्हेस्टर्स, सेंट्रल बँक्स, कंट्रीज सगळे पैसे स्टॉक मार्केटमधून काढून गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करते. आणि त्यामुळे गोल्डची डिमांड वाढते. आणि आपल्याला माहिती आहे, ज्या प्रोडक्टची डिमांड वाढायला चालू होते तिथं प्राइस देखील वाढायला चालू होतं. आणि गोल्ड पण अचानक वाढायला चालू होतं. मग आपण काय केलं पाहिजे? आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का इक्विटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? एकदम सिंपल आहे. गोल्ड काय करतो, खराब सिच्युएशन्समध्ये आपल्या मनीला प्रोटेक्ट करायला चालू करतो. आणि जेव्हा मार्केट वाढतं तेव्हा इक्विटीज खूप चांगली परफॉर्मन्स करतात. मग आपण गोल्डमध्ये किमान 5 ते 15% इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि इक्विटीजमध्ये राहिलेली रक्कम इन्व्हेस्ट केली पाहिजे, जेणेकरून जेव्हा मार्केट पडेल तेव्हा गोल्ड चांगला परफॉर्म करेल आणि जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा इक्विटीज चांगला परफॉर्म करेल.